नमस्कार मित्रांनो, मी दिलीप कुमार गट्टे, आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिक संस्था देऊळघाट तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र येथून आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलला नवीन असाल आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज स्किल प्रशिक्षण घेतल्यानंतर प्लेसमेंट व जॉब कसा मिळवावा या संदर्भात मी तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया. महाराष्ट्रामध्ये कौशल्य विभागामार्फत स्किल ट्रेनिंग ज्या ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेली असेल या विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना अशी की ज्या ज्या विद्यार्थ्याचे स्किल प्रशिक्षण पूर्ण झाले असेल, त्यांना सर्टिफिकेट मिळालेले असेल, अशा विद्यार्थ्यांनी तुम्ही जॉब कसा निवडावा, प्लेसमेंट कशी करून घ्यावी, यासाठी मित्रांनो तुम्ही कौशल्य विभागामार्फत कुठल्याही कोर्सचे ट्रेनिंग घेतलेले असेल, त्या ट्रेनिंगनुसार तुम्हाला शासनामार्फत प्लेसमेंट करून देण्यात येते. ती अशी की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कौशल्य विभागामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. त्या रोजगार मेळाव्याच्या आयोजनाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले असते तिथं विविध क्षेत्रातील विविध कंपन्या विविध वेकेन्सीसाठी विविध जागा भरण्यासाठी स्वतः त्या रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थितीत असतात. त्या उपस्थितीत असलेल्या मेळाव्यामध्ये आपण आपल्या नावाची नोंदणी करावी. आपण कुठला जॉब रोल घेतलेला आहे त्या संदर्भात आपण आपल्या कुठल्या जॉबचे प्रशिक्षण घेतलेले याची नोंदणी करून तिथे आलेल्या कंपन्याला आपण आपली संपूर्ण माहिती द्यावी व आपण केलेल्या कोर्स संदर्भात ज्या पदासाठी भरती असेल तिथं आपले संपूर्ण 10वीची TC मार्क लिस्ट, 12वीची TC मार्क लिस्ट, आधार कार्ड, फोटो व स्किल प्रशिक्षण घेतलेले याचे सर्टिफिकेट सोबत घेऊन जावे व त्या रोजगार मेळाव्यामध्ये तिथं सविस्तर तुम्हाला सॅलरी किती राहणार, काम कुठं करावं लागणार, कोणत्या प्रकारचं कसं कसं काम राहणार, जॉब राहणार, त्यानुसार तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाईल. व त्या रोजगार मेळाव्यामध्ये कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त हे उपस्थितीत असतात. त्यांच्या माध्यमातून लगेच तुमचं सिलेक्शन केल्या जाते. मित्रांनो, आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचं त्या रोजगार मेळाव्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते. ज्यासाठी तुम्ही कुठल्या पात्रतेसाठी नियुक्त होऊ शकता तिथं संपूर्ण तुम्ही तुमच्या प्रशिक्षण संदर्भात माहिती द्यावे, तुम्हाला एक्सपिरियन्स द्यावा, तुम्हाला कामाचा कसा अनुभव आहे या संदर्भात तुम्ही तुमची सविस्तर माहिती तिथं द्यावी. संपूर्ण माहिती दिल्यानंतर तिथं कंपनीचे CEO, कंपनीचे ॲथॉराइज्ड पर्सन, कर्मचारी तिथं आलेले असतात. तसेच कौशल्य विभागाचे कर्मचारी, सहाय्यक आयुक्त ते स्वतः तिथं उपस्थितीत असतात. यांच्या समक्ष तुमची पात्रता पूर्ण बसल्यानंतर तुमची लगेच नियुक्ती केल्या जाते. नियुक्ती केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटरची पूर्तता केल्या जाते व तुम्हाला तुमच्या नियुक्त केलेल्या जागेवर रुजू होण्यासाठी आदेश दिल्या जातात. तिथंच आदेश दिल्यानंतर तुम्ही त्या कंपनीमध्ये काम करू शकता. मित्रांनो, स्किल प्रशिक्षणचा फायदे म्हणजे प्लेसमेंट ही 100% शासनाला करावीच लागते व कंपनीला स्किल प्रशिक्षणमधील विद्यार्थी हे घ्यावंच लागते. त्यामुळे तुम्हाला स्किल प्रशिक्षण, कौशल्य प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी, नोकरीसाठी तुम्हाला कुठेही भटकावे लागणार नाही. त्याकरिता स्किल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणावर जाऊन कौशल्य विभागामार्फत घेतलेल्या प्रशिक्षण संपूर्ण डॉक्युमेंटची तुम्ही तिथं नोंदणी द्यावी. त्या संदर्भात तुम्हाला जिल्ह्यामध्ये कुठल्या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल. या माहितीच्या आधारे तुम्ही तुमचा रोजगार मेळाव्यामध्ये हजर राहून तुम्हाला 100% नोकरी
कंपनीमध्ये जॉब करण्याची संधी ही 100% मिळणार म्हणजे मिळणार. तो मित्रांनो, ज्यांनी स्किल प्रशिक्षण घेतलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेऊन एक आपला कंपनीमध्ये जॉब मिळण्याचा हा एकदम सोपा मार्ग आहे. शासनानं या सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहे. शासनाच्या माध्यमातून तुम्हाला कंपनीमध्ये पाठवले जाते, तुम्हाला एक रोजगार उपलब्ध होतो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.